स्टुडंट, हे आहे आपलं ग्राफचं प्रॉब्लेम सेटमधलं थर्ड एक्झाम्पल. सगळ्यात महत्त्वाचं, बरेच विद्यार्थी काय करतात, टीचर पुढचं चॅप्टर करा, पुढचं चॅप्टर घ्या. पण बाळांनो, आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तुम्हाला मी टाइम टेबल पण देणार आहे. प्रत्येक महिन्याला आपल्याला किती चॅप्टर कव्हर करायचे आहे. तर आपल्या पार्ट 1ला आपले 6 चॅप्टर आहे आणि 6 चॅप्टरमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, म्हणजे हे 12 मार्क्सचं चॅप्टर आहे. हे 12 मार्क्सचं चॅप्टर जर तुमचं इथे क्लिअर झालं, अजून दुसरं चॅप्टर पण 12 मार्कला आहे आणि शेवटचं चॅप्टर 12 मार्कला, मग किती झाले, 36 मार्क जर तुमचे क्लिअर झाले, 40 पैकी 36 मार्क इथेच क्लिअर होत आहे तुमचे. बाकीचे सगळे 8 मार्काला चॅप्टर्स आहेत, लक्षात घ्या. 8 1 8 8 2 16 8 3 24. बाकीचे उरलेले टोटल चॅप्टर किती आहेत आपल्याला, 3 चॅप्टर. 3 चॅप्टर तुमचे, हा फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर आणि हा शेवटचा आय थिंक 6वा चॅप्टर, तुमचे हे 12 मार्कला. आणि बाकीचे जे आहे तुमचं 3 4 आणि 5 हे 8 मार्काला. किती झाले तुमचे, 24. मग 36 + 24 किती झाले तुमचे, 60 मार्क. विथ ऑप्शन 60 मार्क्स आहे, विथ ऑप्शन 60 मार्क. आणि असा पेपर तुमचा 40 मार्काचा पेपर तुमचा आहे. मग हा चॅप्टर आपल्याला वर्षभर काय करायचंय, फक्त या 6 चॅप्टरचाच अभ्यास करायचा. पण पहिल्या चॅप्टरला जर तुम्ही 12 पैकी 12 मार्क्स, म्हणजे तुम्हाला ग्राफ पण व्यवस्थित आहे, तुम्हाला क्रॅमर्स रूल येते, तुम्हाला इलिमिनेशन मेथड येते, तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड येते, तुम्हाला रिसबस्टिट्यूट मेथड येते, हे सगळं जर तुम्हाला डिटेलमध्ये येत असेल तर तुम्हाला 12 पैकी 12 हमखास मार्क मिळणार आहे. त्याच्यामुळे डिटेलमध्ये प्रॉब्लेम सेट देऊ द्या, तुम्हाला MCQs देऊ द्या, सगळं आलं पाहिजे तुम्हाला ह्या चॅप्टरचं. त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून तुम्ही तुमचा 10वीचा अभ्यास काय करायचा आहे, व्यवस्थित करायचा आहे. एकही मार्क आपला गेला नाही पाहिजे. आता काय करायचं, नेहमीप्रमाणे आपल्याला जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. पहिलं इक्वेशन काय दिलेलं आहे, 5x - 6 + 30 = 0. हे आपलं पहिलं इक्वेशन. इथे x लिहिणार, इथे y लिहिणार, इथे तुम्ही xy लिहिणार आहे व्हॅल्यू. काहीतरी मिसिंग आहे या इक्वेशनमध्ये, 6 नाही, इथे y असेल 6y. बघा इथे y लिहायचं राहून गेला असेल माझा, 6y. चेक करा बरोबर आहे का, बरोबर लिहिलंय का. ओके, इथे 30 आहे. y साठी इक्वेशन तयार करायचं, साधी गोष्ट आहे. y साठी इक्वेशन तयार करण्यासाठी 5x + 30 असा ठेवला, हा +6y होता इकडे जाताना, हा -6y इकडे जाताना +6y झाला. त्याच्यामध्ये 0 बिल्यानंतर काय येणार आहे, हेच येणार आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये एक व्हॅल्यू टाकायचे. आता हे जे इक्वेशन जरा मोठं दिसते, मग तुम्हाला अशा प्रकारचं जर अवघड इक्वेशन जर आलं, खूप साऱ्या व्हॅल्यूज, इथं पण कोएफिशियंट आहे, इथे पण आहे, इथे पण, अशा प्रकारचे एक्झाम्पल जर आले तर तुम्हाला एक ट्रिक सांगते. काय ट्रिक सांगते, अशा वेळेस एकदा x = 0 घ्यायचा, एकदा y = 0 घ्यायचा आणि मग सॉल्व्ह करायचं. म्हणजे 2 व्हॅल्यू तुम्हाला परफेक्टली मिळून जातील, म्हणजे तुमची स्ट्रेट लाईन लगेच जाणार आहे. क्लिअर. ज्यावेळेस थोडे हार्ड 4 मार्काचे एक्झाम्पल असतील त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला एकदा x = 0 आणि एकदा y = 0 घ्यायचं. बघा तुमचे 2 पॉईंट तर फिक्स झाले, बाकीचे पॉईंट मग आपण आपल्या मनाने घेऊया. ठीक आहे. आता काय करूया, एकदा x = 0, x = 0 आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकू. 5 × 0 + 30 = 6y. चला कॅल्क्युलेशन करूया. 5 × 0 किती झाले तुमचे, 0 ना रे, 0 ने कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 0 येत असतं. 0 + 30 = 6y. ओके 6y आलं का. हा इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिवाइडला नेऊया. y = काय आला तुमचा, 6 1 जा 6, 6 5 जा 30. आला की नाही. y = काय आले तुमचे, 5 आलेले आहे. काय आलं, y = 5 आलं. म्हणजे एकदा x = 0 घेतल्यानंतर y तुमचा 5 आला. पहिली व्हॅल्यू 0 आणि 5. आता आपण काय करूया, y = 0 घेऊया. तुम्हाला सांगितलं जरा हार्ड एक्झाम्पल आले की अशा पद्धतीची ट्रिक वापरू शकतात, किंवा व्हॅल्यूज घ्या, 1 घ्या, 2 घ्या, -1 घ्या, असं घेतलं तरी चालेल. पण ते पॉईंटमध्ये वगैरे आपला ग्राफ पण सरळ येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे बघा, तुम्हाला एक ट्रिक देते, ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. 5x - 6y + 30 = नाही रे, आपल्याला काय करायचंय, आपल्याला ते इक्वेशन लिहायचंय ना. चलो ते इक्वेशन लिहूया. इक्वेशन कुठे, हेच 5x + 30 = 6y. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, y = 0 टाकायचं. हे असं लिहिणार, y 6 × 0 किती झाले रे, 6 × 0 0. 5x हा +30 होता, इकडे जाताना -30 झाला. देअरफॉर x = -30. हा मल्टिप्लाय होता, इकडे जाताना डिवाइड. 5 1 जा 5. हाऊ मेनी 30 रे, कमेंटमध्ये लिहा. विसरली मी किती, 5 6 जा ना, 5 6 जा, -6 आले. x = -6 आले. x = -6 आणि 0.
चला 2 पॉईंट तर फिक्स झाले, 2 पॉईंट आपल्या एकदम सरळ रेषेमध्ये जाणार आहे. हे पहिलं दुसरं. आता काय घ्यायचं रे, काय घ्यायचं जरा सांगा मला, कुठली व्हॅल्यू घेऊ सांगा तुम्हीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. विद्यार्थी मित्रांनो माझ्या, पुढची व्हॅल्यू काय घेऊ मी, म्हणजे आपला ग्राफ येईल. म्हणजे पुढची व्हॅल्यू मला अशा पद्धतीची घ्यावी लागणार आहे की मला एक तर 5 ने भाग जाणारी संख्या पाहिजे किंवा 6 ने भाग जाणारी संख्या पाहिजे. आता काय करायचं, आपण काय करूया आता, y इज इक्वल टू समजा 2 घेऊ बघू आणि 3 घेऊन बघू काय होतंय बघा. का कॅल्क्युलेशनला ह्या 5 भाग जातोय बघा. का घेते मी, कारण की समजा इथे मी जर 2 घेतलं, माझ्या मनाने बघा मी 2 आणि 3 काय घेते, कारण की आपल्याला कॅल्क्युलेशनला पण त्या पद्धतीने गेलं पाहिजे. बघा इथे जी आहे, इथे आपण जर इथे एक्सच्या वायच्या ऐवजी जर व्हॅल्यू 2 टाकली इथे, मग इथे काही 6 2 जा 12, म्हणजे भाग पण गेला पाहिजे. अशा पद्धतीची व्हॅल्यू तुम्ही घ्यायची आहे. 2 आणि 3 घेऊन बघते, पण मग ट्राय तर करू, उत्तर बरोबर येते की नाही ते बघू नंतर. इथे वायची व्हॅल्यू आपण काय घेतली, 2 घेतली. 2 घेतल्यानंतर काय होते बघा, आता उलट जातोय बरं का आपण. 6 × 2 ओके 12 येते. 5x + 30 किती झाले, इथे 12 झाले. वरती लिहिते आता मी. 5x इज इक्वल टू हा 12 + 30 इकडे जाताना -30 झाला. हां 30 मधून 12 घालवले, 8 झाले ना, -18 आले. मायनस म्हणजे पॉईंटमध्ये आन्सर येणार आहे. ठीक आहे चला बघू, काढून तर बघू काय होतं त्याला. -18 इथे डिवाइड 18ला भाग देऊया. -3.6 येते. ठीक आहे चला करून तर बघू. आणि पॉईंट कसं दाखवायचं मी ऑलरेडी शिकवलेलं तुम्हाला. इथे लिहिते -3.6. x इज इक्वल टू -3.6 आलेलं आहे आपलं तिसरी व्हॅल्यू. -3.6. ज्यावेळेस तुम्हाला सरळ घेऊन व्हॅल्यू येत नसेल तेव्हा खालून घ्या. y इज इक्वल टू घेतलं तरी चालणार आहे. आपल्याला आन्सर येणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, अजून एक व्हॅल्यू घ्यावी लागणार आहे. समजा आपण y इज इक्वल टू 3 घेतलं. इक्वेशन कुठे आहे आपलं, हे त्याच्यात व्हॅल्यू टाकून बघा. टेन्शन घेऊ नका, खूप सोपं आहे. टेन्शन घेण्याचं काही काम नाही, खूप सोपं आहे. ज्यावेळेस अशा प्रकारचं वेगळं उदाहरण येईल, अवघड उदाहरण वाटेल तुम्हाला, अरे हे इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यात व्हॅल्यू कसं टाकायचं आणि 0 1 कसं घ्यायचं, त्यावेळेस एकदा काय करायचं, x इज इक्वल टू 0, एकदा y इज इक्वल टू 0 घ्यायचं. आणि जर वरतून आपल्याला व्हॅल्यू घेता येत नसेल कॅल्क्युलेशनला, समजा आता वरती मी 1 व्हॅल्यू घेतली. 1 व्हॅल्यू घेतल्यानंतर याच्यात इक्वेशनमध्ये किमती टाका बरं, काय उत्तर येतं त्याला आपण ट्राय करूया. समजा मग अशा वेळेस येत नाही तर मग खालून व्हॅल्यू घ्यायला सुरुवात करायची. समजा आपण काय करूया आता, एक मिनिट मी तुम्हाला एक सांगते. आता मी इथे 1 का घेतला नाही, 1 घेतल्यानंतर काय येते बघा. x इज इक्वल टू काय घेतलं, 1. कोणत्या इक्वेशनमध्ये, ह्या इक्वेशनमध्ये टाकते. चला टाकून बघा. 5x + 30 इज इक्वल टू 6y. चला 1 टाकल्यानंतर काय होतं बघा, 5 या x ऐवजी 1 टाकला + 30 इज इक्वल टू 6y. 5 × 1 5 6y. 35 30 × 5 35. आणि इथे हा 6 परत आपण डिवाइडला नेला, म्हणजे 35ला आपण 6 ने डिवाइड केल्यानंतर पॉईंटमध्ये आन्सर येईल फक्त. 35 6 6 = 36, 6 5 = 30 घेतलं. ओके 6 7 = 42 ना, 6 8 = 48. म्हणजे 5.8 समथिंग असे व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे असं येणार आहे 5.8 वगैरे. ठीक आहे बघा, मग त्याच्यासाठी तुम्हाला ही ट्रिक का बरं सांगते, असं अवघड उदाहरणानंतर एकदा x इज इक्वल टू 0 काय, एकदा y इज इक्वल टू 0, 2 पॉईंट तुमचे फिक्स जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग yच्या व्हॅल्यू घ्या 2 आणि 3, त्या पण पॉईंटमध्येच येतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दोन्ही शक्यता ज्या आहेत त्या शक्यता बऱ्यापैकी समजावून सांगितल्या आहे. तुम्हाला आता आयडिया आली असेल. कुठलीही व्हॅल्यू घेतली, फक्त आपले लाईन जी आहे ती सरळ रेषेमध्ये येणं गरजेचं आहे. आता आपण काय घेतलेलं आहे, 3 व्हॅल्यू घेतलेली आहे. 5x + 30. आता त्याच्यामध्ये आपण 3 व्हॅल्यू टाकणार आहोत. y इज इक्वल टू 5x + 30. इथे 6 × 3 घेतले. 5x + 30, 6 3 जा 18 झाले ना रे. 5x + 30 होते, इकडे जाताना -30 झाले. -30 झालेले आहे. 30 मधून 18 गेले, किती उरले, -12 आले. किती आले, -12.
5x इज इक्वल टू -12 आले. देअरफॉर x इज इक्वल टू, जागा कमी पडते, -12. हा 5 इकडे डिव्हाइडला जाईल आणि एक्सची व्हॅल्यू काय येते बघा, 12ला 5ने डिव्हाइड करा. 12ला 5ने, 5 2 जा 10, 2.5 -2.5. एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची, मायनस, कुठे लिहू रे, कुठे लिहू, इथे लिहिते बघा, x इज इक्वल टू -2.5 आलेली आहे. ओके, हे जरा वेगळे उदाहरण आहेत, पण काही टेन्शन नाही. आता आपले 2 पॉईंट येणार, याच्यातला एक म्हणजे पॉईंट येऊन जातील, काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही. -2 पॉईंट, म्हणून वरती आपण डायरेक्टली अशी पॉईंटमध्ये व्हॅल्यू घेत नाही. पॉईंट म्हणजे असं घेतली ना वरतून व्हॅल्यू, तर असं पॉईंटमध्येच येणार आहे. मग -1 घ्या, -2 घ्या, 1 घ्या, पण अशा पद्धतीने जा तुम्ही. जर अशा वेळेस असे अवघड उदाहरण आले तर तुम्ही ह्या मेथडनी जाऊ शकतात. ठीक आहे, चला, आपल्या 4 व्हॅल्यू, किती व्हॅल्यू आल्या आपल्या, 4 व्हॅल्यू काढलेल्या आपण जवळजवळ. काही विद्यार्थी 3 व्हॅल्यू काढतात. टेन्शन घेऊ नका. समजतंय का रे, जरा समजतं जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा, कारण खूप कष्टाने तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येते आहे. आणि हे ग्राफ, एक ग्राफला बराच वेळ लागतो आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी आवडत असेल तर नक्की लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय तुमच्या शाळेचं नाव लिहा आणि जिल्ह्याचं नाव घ्या. कारण की आत्ताच 10वीचा रिझल्ट लागला. 10वीच्या विद्यार्थ्यांनी, बऱ्याच सगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपद्वारे आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाद्वारे त्यांचे रिझल्ट पण पाठवले. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात मला नक्की तुमचं नाव लिहा कमेंट सेक्शनमध्ये यूट्यूबच्या. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आपलं एक्झाम्पल आहे 5x - 4y. आता हे पण काय करावं लागणार आपल्याला, अशाच पद्धतीने सॉल्व्ह करावं लागणार आहे. चला घेऊया पहिले. 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0. आपल्याला काय करायचं, y साठी तयार करायचं किंवा करा y साठी तयार करूया. चला, 5x नाही, आपल्याला काय करावं लागणार, हे तिकडे न्यावे लागणार आहे. 4y हा प्लस आहे ना, त्याच्यामुळं लक्षात घ्या मी काय करतेय, नुसतं बघू नका, समजून घ्या. समजलं नाही तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा मला तसं. ओके, आता मी काय केलं, हा 4yचा विचार केला. हा 4y मला प्लसच ठेवायचा आहे, म्हणून मी हा 4y असाच्या असा इथे ठेवला. मग मी काय करू शकते, हा प्लस, हा -20 होता, तो तिकडे जाताना काय केला, +20 केला समजा आपण. आणि हा +5x होता, तो तिकडे जाताना काय केला, -5x केला. -20चा काय झाला तुमचा +20. असं एक इक्वेशन मी इथे तयार करून घेतलेलं आहे. हे इक्वेशन तयार करून घेतल्यानंतर हे पॉईंटमध्ये, आणि जरा अवघड प्रकारचं हे एक्झाम्पल आहे. अवघड म्हणजे काहीच नाही, फक्त पॉईंटमध्ये दाखवायचं आहे. मग काय करायचं, मी तुम्हाला येथे एक ट्रिक सांगितली आहे. तुमचे कुठलेही 2 पॉईंट, 3 पॉईंट आले पाहिजे ना. एकदा x इज इक्वल टू 0 घ्या, एकदा y इज इक्वल टू 0 घ्या, म्हणजे 2 पॉईंट तर फिक्स झाले. आणि बाकीच्या पॉईंट्स आपण बघून घेऊ काय करायचं काय नाही. ठीक आहे, पहिले हे 2 पॉईंट करून घ्या. आता काय केलंय मी, एकदा x इज इक्वल टू 0 घेऊन बघूया. x इज इक्वल टू 0 मी एकदा घेऊन बघते ह्या इक्वेशन. चला, इक्वेशन काय आहे रे, 4y इज इक्वल टू -5x + 20. याच्यामध्ये आपल्याला x इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू टाकायची आहे. कशी, 4y इज इक्वल टू -5 इंटू x म्हणजे 0 + 20. 0ने कुठल्या संख्येला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 0 येत असतं, +20. देअरफॉर 4y इज इक्वल टू 20. देअरफॉर y इज इक्वल टू, हा इकडे 4 मल्टिप्लायला होता, तर इकडे जाताना डिवाइडला गेला. 4 1 जा 4, 4 5 जा 20. 0 घेतल्याचा फायदा समजला. y इज इक्वल टू काय आलं तुमचं, हा 0 घेतल्यानंतर हा 5 आला. 0 आणि 5. ओके, चला आता काय करायचं, y इज इक्वल टू 0 घ्यायचा, म्हणजे दुसरी व्हॅल्यू पण क्लिअर होईल. y इज इक्वल टू 0 घ्यायचं. कशामध्ये टाकायचं आपल्याला, दुसऱ्या इक्वेशनमध्ये. दुसरं इक्वेशन कुठे आहे, हे बघा, इथे 0 टाकायचं आहे आपल्याला. इक्वेशन हे आहे 4y इज इक्वल टू -5x + 20. याच्यामध्ये y इज इक्वल टू 0 टाकायचं. y इज इक्वल टू 0 म्हणजे 4 × 0 -5x + 20. ओके, 4 × 0 काय येईल तुमचं, 0. 0 आणि कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय करायचं आन्सर तेच येतं, -5x + 20. आता काय करायचं, हा -5x आहे इकडे, बरोबर चिन्हाच्या इकडे आणायचा, तो +5x झाला इज इक्वल टू 20. देअरफॉर x इज इक्वल टू, हा 5 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिवाइड. 5 1 जा 5, 5 4 जा 20. x इज इक्वल टू 4. ओ माय गॉड, 2 तर आपले फिक्स झाले. 4 आणि 0, 2 पॉईंट फिक्स झाले. ओके, आता आपल्याला काय करायचं, अजून 2 पॉईंट घ्यायचेत. अजून 2 पॉईंट घ्यायचेत. कोणते घ्यायचे सांगा जरा मला कमेंट सेक्शनमध्ये.
अजून मला 2 पॉईंट पाहिजेत ग्राफसाठी. काय करते, जरा 2 आणि 4 ने भाग जातोय बघा. अंदाज काय घ्यायचा, इथे 4 ने भाग जातोय ना, 4 y इज इक्वल टू 4 घेऊन बघायचा. अजून 4 ला 2 ने पण भाग जातोय, किंवा हां इथे 4 ने भाग गेला ना, आणि इथे कशाने गेला, 5 ने भाग. ठीक आहे, 4 आणि 2 घेऊन बघूया आपण. बघूया, चुकलं तर चुकलं, पॉईंटमध्ये आलं तर पॉईंटमध्ये आलं, काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही, आपल्याला ग्राफवरती शो करण्याशी मतलब आहे. ठीक आहे, चला y इज इक्वल टू काय घेतलं आपलं, y इज इक्वल टू 4 घेतलं. y इज इक्वल टू 4 कशामध्ये टाकायचं, आपल्या या इक्वेशनमध्ये. कुठे आपलं इक्वेशन, इकडे. 4y इज इक्वल टू -5x प्लस 20, याच्यामध्ये y इज इक्वल टू 4 टाकायचं आहे. इथे 4 × 4 इज इक्वल टू -5x प्लस 20. नीट लक्ष द्या, लक्ष तुमचं इकडे तिकडे भटकू देऊ नका. आपल्याला 12 पैकी 12 मार्क्स मिळवायचे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलमध्ये, त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष द्या. 4 × 4 16 -5x प्लस 20. ओके, 16 हा प्लस 20 इकडे जाताना -20 झाला, -5x. ओके, 16 मधून 20 गेले, किती उरले रे, 4 -4 उरले, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, मोठी संख्या तुमची -20 आहे. ओके, इज इक्वल टू -5x मायनस बिकम प्लस, दोन्ही मायनस चिन्ह गायब झाले. 4 इज इक्वल टू 5x. मग आता x इज इक्वल टू काय येईल रे, 4/5. आता आला का प्रश्न. काय टेन्शन घेऊ नका, मी आहे, टेन्शन घेऊ नका. मग 4 ला 5 ने डिवाइड करून बघा. 4 ला 5 ने आपण काय करूया, डिवाइड करून बघूया. कशाला, वरच्या संख्येला खालच्या. 4 0 5 0 जा 0, किती नंबरला येतो रे, 45च्या टेबलमध्ये 8 नंबरला 5 8 जा 0.8. एक्सची व्हॅल्यू काय आली, 0.8. किती आली, 0. मग तुम्ही डायरेक्ट 0.8 घेऊ शकले असते का, सांगा बरं तुम्ही मला. जर 0.8 येते मग व्हॅल्यू 4. म्हणून मी काय केलं, ह्या प्रकारच्या एक्झाम्पलसाठी वायची व्हॅल्यू आपण घेऊया. काय करूया, एक तर सोपंच आहे, एक्सची व्हॅल्यू एकदा 0 घ्यायची, एकदा वायची व्हॅल्यू 0 घ्यायची, आणि मग वायची व्हॅल्यू घ्यायची अशा केसमध्ये. ठीक आहे, आता अजून एक राहिली रे, घेतलेली आपण ऑलरेडी. फर्स्ट झाली, ही पहिली व्हॅल्यू झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली. आता आपली जाणार आहे चौथी व्हॅल्यू. चौथी व्हॅल्यू 2 घेणार आहे आपण. 2. ओके, चलो इक्वेशन काय चला बोला, इक्वेशन 4y -5x प्लस 20. ओके ओके ओके, 4y ऐवजी आपण घेणार आहे 2. 4 2 जा 4 2 जा किती रे, 8. सांगा पटापट. आता -5x ॲज इट इज ठेवला, 8 प्लस 20 इकडे जाताना -20. 20 मधून 8 गेले, किती उरले, -12. किती उरले, -12 इज इक्वल टू -5x. मायनस बिकम कॅन्सल. सो 12 इज इक्वल टू 5x. सो 12 इज इक्वल x इज इक्वल टू 5 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिवाइड. आता काय करायचं, आता भागाकार करायचा. 12 ला 5 ने भागायचं. 12 ला 5 ने बघा, 5 1 जा 5 2 जा 10 आणि 5 4 जा 20. 2.4. एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची, 2.4. किती आली, 2.4. सांगा तुम्ही 2.4 घेऊ शकले असते का डायरेक्ट, तुम्हाला काय माहिती 2.4 घ्यायचं. त्याच्यामुळं आपण काय करूया, अशा केसमध्ये, अशा ह्या थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, 4 मार्कचं किंवा 5 मार्कचं जे एक्झाम्पल आहे की जे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये येणारे बोर्डाच्या पेपरला, त्यावेळेस तुम्ही काय करायचं, अशा व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. वायच्या व्हॅल्यू, एकदा x इज इक्वल टू 0, एकदा y इज इक्वल टू 0, मग वायची व्हॅल्यू घ्या 4, मग ज्यावेळेस पॉईंटमध्ये आन्सर येते जर वेगळ्या प्रकारचं त्यावेळेस. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं सगळं झालेलं आहे. 4 आणि 0.8, 2.4 आणि 2. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण जाणार आहोत या सगळ्यांचा ग्राफ काढायला. ग्राफ येतो की नाही बघूया. मला वाटतं 100% आपला ग्राफ येणार म्हणजे येणार. स्टुडंट, अशा पद्धतीने फायनली आपण हा ग्राफ पेपर आपला सेट केलेला आहे आणि आपल्या व्हॅल्यूज पण आपल्या समोर आहेत. तुम्ही पण तुमचा ग्राफ जी नोटबुक आहे ती मस्तपैकी घ्या आणि आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज हे करायच्या आहे. एक्स आणि वायच्या पहिल्या इक्वेशनच्या, इकडे दुसऱ्या इक्वेशनच्या. पहिल्या इक्वेशनची व्हॅल्यू काय आहे, 0 आणि 5. इकडे -6 आणि 0, -3.6 आणि 2, -2.5 आणि 3. जरा अजब गजबच व्हॅल्यू आहे आता, त्याच्यामुळे ग्राफ व्यवस्थित काढावा लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथे 0 आणि 5, 4 आणि 0, 0.8 आणि 4 आणि 2.4 आणि 2. ह्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या आहेत, ग्राफवरती फायनली या दाखवायच्या
आहेत, काही टेन्शन घेऊ नका, आपण दाखवण्याचा प्रयत्न करू छानपैकी. पहिलं काय करायचं नेहमीप्रमाणे एक्स ॲक्सिस काढायचा, उभा वाय ॲक्सिस काढायचा, या साईडला पॉझिटिव्ह नंबर, या साईडला निगेटिव्ह नंबर, वरती पॉझिटिव्ह नंबर, खाली निगेटिव्ह नंबर. त्याच्यानंतर काय करायचं स्केल. सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, स्केल लिहून घ्यायचं. काय आहे स्केल? ऑन बोथ ॲक्सिस एक्स अँड वाय इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ऑन बोथ ॲक्सिस तुम्ही व्यवस्थित ग्राफ पेपरवर लिहा बरं का. ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. हे लिहायचं आहे आणि त्याला मस्तपैकी असं काय करा, बॉक्स करा. इथपर्यंत क्लिअर. आता पहिली व्हॅल्यू काय आहे आपली, एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 5. तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा एक्स इज इक्वल टू 0 असेल तर तो पॉईंट कुठे असणार आहे, तुमचा वाय ॲक्सिस वरती असणार आहे. हा एक्स इज इक्वल टू 0 आहे, मग तो पॉईंट, आणि वाय इज इक्वल टू काय आहे 5, वाय इज इक्वल टू +5, म्हणजे तुमचा पॉईंट असणार आहे इथे हा तुमचा पॉइंट असणार आहे 5. झाला. दुसरा -6 आणि 0, म्हणजे हा पॉइंट कुठे असणार आहे, तुमचा एक्स ॲक्सिस वरती असणार आहे. ओके, -6 आणि 0, एक्स ॲक्सिस वरती -6 कुठे आहे बघा, इथे हा -6 आणि 0. दुसरा पॉइंट पण दाखवला आपण. नंतर -3.6 आणि 2. ओके, 2 बघूया आपण. -3.6 एक्स ॲक्सिस वरती, -3.6 म्हणजे हा तुमचा -3 आहे, आणि -3.6 त्याच्या -3.6 म्हणजे हा बघा, हा 3 आहे. लक्ष द्या, नीट समजून घ्या. समजल्याशिवाय तुम्हाला हे पॉईंट व्यवस्थित दाखवता येणार नाही आहे. एक्स ॲक्सिस वरती तुम्हाला -3.6 दाखवायचा आहे. हा तुमचा 3 आहे, हा तुमचा 3.5 आहे, आणि त्याच्या पुढची जी रेष आहे ती आहे तुमची 3.6 आहे. म्हणजे इथे 3.6 तुमचा इथे येणार आहे. अशा पद्धतीने हा 3.6 असणार आहे. 3.6 असणार आहे. त्याच्यानंतर पुढे, म्हणजे हा पॉईंट नाही प्लॉट करायचा आहे, मी तुम्हाला जस्ट शो करते. शो करते तुम्हाला मी इथे. परत एकदा सांगू, हा तुमचा 3, हा 3.5 आणि हा झाला 3.6. पुढे काय 2, वाय ॲक्सिस वरती 2. इथून सरळ रेषेत जा, इकडे 2 बघा, इकडनं सरळ रेषेत गेले मी इथे, म्हणजे बरोबर ही आपली एका सरळ रेषेमध्ये लाईन जाते. व्हेरी गुड. किती, -3.6 आणि 2 झालं. हा पण दाखवून झाला. आता दुसरा -2.5 आणि 3. -2.5 बरं करे, हा 2 आहे, हा 2 आहे, इथे काय 2.5 आहे, आला ना. हा -2.5 आणि इकडे काय +3 कुठे आहे रे बघा, इकडे 3. इकडनं सरळ रेषेमध्ये गेले ह्या 2.5 पासून. हे बघा, हा काय माझा 2.5. इथे मी आता वेगळ्या पेनने तुम्हाला दाखवते पाहिजे तर मी ही पिंक पेनने दाखवते मी. हा माझा 2.5, इथून मी सरळ रेषेत गेले, दिसते तुम्हाला, सरळ रेषेत गेले, आणि इकडनं 3 पासून सरळ रेषेत आले. इथं जो पॉइंट आहे तो माझा आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. हा पॉइंट बरोबर सरळ रेषे जाता बरोबर, म्हणजे आपला छानपैकी ग्राफ येणार आहे इथे. हे इरेज करून टाका, हे पिंक कलरचं. -2.5 आणि 3. ओके, आता काय करायचं, मस्तपैकी आपली लाईन घ्यायची, लाईन ड्रॉ करायची. आता काय करूया, इथून जाणारी स्ट्रेट लाईन आपण बरोबर काढूया. ओहो, ओके, ही थोडीशी पुढे वाढून घेऊया. बरोबर आपली ही जी स्ट्रेट लाईन आहे ती कशातून गेलेली आहे, ह्या सगळ्या पॉइंट्समधून गेलेली आहे. आता हे कशाचं इक्वेशन आहे ते लिहून घ्या. हे इक्वेशन आहे तुमचं 5x - 6y इज इक्वल टू 30. 5x - 6y इज इक्वल टू 30. याची काय आहे, ही आपण या सायमल्टेनियस इक्वेशनचं हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण दाखवलेलं आहे. आता आपण जाणार आहोत आपला पुढचा जो इक्वेशन आहे त्याचे पुढचे सगळे पॉईंट्स दाखवायचे आहेत आपल्याला, ते आपण जरा वेगळ्या पेनने दाखवूया. आता पुढचा पॉईंट काय आहे, 0 आणि 5. हे तर सोपंच आहे, 0 आणि 5. एक्स ॲक्सिस वरचा 0, वाय ॲक्सिस वरचा 5 म्हणजे हा इथं
0 आहे म्हणजे हा सोल्युशन ऑफ द इक्वेशन हेच येणार आहे डेफिनेटली, कारण ब्ल्यू आणि हे दोघं तिथे येऊन भेटले म्हणजे 0 आणि 5 म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला किंवा सोल्युशन ऑफ द इक्वेशन इथे मिळून गेलेलं आहे 0 आणि 5. त्यानंतर 4 आणि 0, 4 आणि 0 कुठे आहे? 4 आणि 0 म्हणजे तो एक्स ॲक्सिस वरती असणार आहे, हा 4 आणि हा 0, 4 आणि 0. मला सांगितलं ज्यावेळेस वाय ॲक्सिस 0 असेल तेव्हा तो पॉईंट 4 एक्स ॲक्सिस वरती असतो. पुढे 0.8 आणि 4, आता हा महत्त्वाचा व्यवस्थित दाखवायचा. 0.8 एक्स ॲक्सिस वरती, 0.8 0.8, हा तुमचा 1, ह्यामध्ये 10 लाईन्स, ह्या 5, ही 5वी लाईन, 5 6 7 आणि 8, हा झाला तुमचा 0.8. 0.8 आणि 4, त्याच्या सरळ रेषेमध्ये आपल्याला काय करायचं आहे? 4 दाखवायचं आहे, 4 दाखवायचं आहे. बघा इथे इथून मी सरळ गेले, दाखवू का तुम्हाला दुसऱ्या पेननी? येल्लो पेनने दाखवते. इथून मी 8 पासून 0.8 पासून अशी सरळ रेषेत गेले. कुठपर्यंत गेली रे? 4 पर्यंत. कुठपर्यंत गेली? हे बघा, हा 0.5 6 7 आणि 8 इथून सरळ रेषेत गेले आणि इथं जो पॉइंट मला मिळणार आहे तो काय आहे माझा? 4 पॉइंट. हा इथे मला पॉइंट मिळालेला आहे. हा पॉइंट मिळालेला आहे. ही लाईन पाहिजे तर रफ करून टाका नंतर. ओके, ही येल्लो लाईन, ह्या पिंक लाईन फक्त तुम्हाला मी समजण्यासाठी काढलेला आहे. पहिला पॉईंट काय काढला आपला? 0 आणि 5. 0 आणि 5 कुठे आला? तिथेच आला. दुसरा काय आला? 4 आणि 0, तो इथे आला. तिसरा पॉईंट काय आला? 0.8. मग 0.8 म्हणजे इथे सरळ रेषेमध्ये गेले, इकडनं सरळ आली, इथे आपला कुठला आला? 0.8 आणि 4 हा पॉईंट आलेला आहे. बघा सरळ रेषेत तर दिसते आतापर्यंत. पुढे 2.4 आणि 2. 2.4 म्हणजे कुठला रे? हा 2 आणि त्याच्या पुढच्या 4 रेषा, हा झाला 2.4. आणि पुढे काय पाहिजे आपल्याला? +2 याच्यापासून सरळ रेषेत आपल्याला +2 पाहिजे. +2 तो पण तुम्हाला दाखवते पाहिजे तर मी दुसऱ्या पेनने दाखवते. हा 2.4 आहे, याच्यापासून आपल्याला 2 पर्यंत जायचं. इकडनं या सरळ 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 सरळ. ओके, हे जरा अवघड उदाहरणं आहेत. अवघड म्हणजे सोपेच आहे, तुम्ही फक्त समजून घ्या नीट. 2.4 आणि याच्या इंटरसेक्शनला काय असणार? तुमचा हा पॉइंट असणार आहे. अरे रे रे रे, वेगळ्या पेननी घ्यायला पाहिजे. ऑरेंज कलरचा पेन घेतलाय ना आपण. ऑरेंज कलरने दाखवते. जात आहेत का? येस येस, ओके, सरळ रेषेत जाते मस्तपैकी. 2.4 आणि 2. आता काय करायची? मस्त लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला. एक स्ट्रेट लाईन. वी आर टेकिंग वन स्ट्रेट लाईन. 100% येणार आहे. अरे हो, आ गई हमारी स्ट्रेट लाईन. अशा पद्धतीने आपला ग्राफ आलेला आहे बरोबर. किती छान आनंद होतो बघा. छोट्या मुलांना कसा आनंद होतो तसा मला पण आनंद होतो जेव्हा आपला ग्राफ बरोबर येतो तेव्हा. कारण की हा जर स्ट्रेट लाईनमध्ये आल्याने दोघांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला नाही की समजायचं आपला ग्राफ इथे काहीतरी चुकलेला आहे. कशाचा आहे हा? 5x + 4y - 20 = 0 या इक्वेशनचा हा काय आहे? ग्राफ आहे. आणि यांचं काय मिळालेलं आहे? सोल्युशन ऑफ द इक्वेशन 0 आणि 5. काय मिळालेलं आहे? 0 आणि 5. मग आपण सोल्युशन ऑफ द इक्वेशन पण लिहून टाकूया फटाफट. सोल्युशन ऑफ द इक्वेशन इथे आपल्याला लिहावं लागणार आहे. काय आलं? सोल्युशन, अरे रे रे ये क्या हो गया? सोल्यूशन ऑफ इक्वेशन x = व्हॉट आणि y = व्हॉट हे तुम्हाला लिहायचं आहे. x = काय आलं तुमचं? 0 आणि 5 म्हणजे x ॲक्सिस हा 0 आणि y ॲक्सिस काय आलं तुमचं? 5 आलेलं आहे. सोल्युशन ऑफ द इक्वेशन x = 0 आणि y = 5 आलेलं आहे. क्लिअर सगळ्यांना? सोशा पद्धतीने थर्ड जे आहे तुमचं सायमल्टेनियस इक्वेशन ते पण आपण ग्राफिकल मेथडनी फायनली इथे दाखवलेलं आहे. ओके ओके ओके, चला बघूया पुढचं इक्वेशन. स्टुडंट, हे आहे तुमचं 4th एक्झाम्पल. हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला ग्राफिकल मेथडनी काय करायचं आहे? शो करायचं आहे. मग आता सगळ्यात पहिले काय करणार आपण? आपले बॉक्स पटापट काढून घ्यायचे.